परभणी शहरातील उड्डाणपुलाखाली झालेली अतिक्रमणे आज वाहतूक शाखेच्या वतीने हटवण्यात आली। उड्डाणपुलाखाली परिसरातील नागरिकांनी अस्थायी अतिक्रमण केलं होतं। या अतिक्रमणामुळे मोठी वाहने या ठिकाणाहून जाण्यास अडचणी येत होत्या। उड्डाणपुलावर काही घटना घडल्यास पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर करता येतो, परंतु अतिक्रमणामुळे भविष्यात अडचणी येऊ शकत होत्या। त्यामुळे वाहतूक शाखेकडून ही सर्व अतिक्रमणे आज हटवण्यात आली। यावेळी वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी 4 दिवस अगोदर या लोकांना सूचना केल्या होत्या की वाहतुकीची कोंडी उड्डाणपुलाला होत असल्याने काही वाहने त्यांच्या मार्गाने जातील यासाठी आपण सांगितलं। त्याप्रमाणे त्या बांधवांनी आम्हाला मदत केली आणि आम्ही सुद्धा DCP आणि हायवेच्या मदतीने या ठिकाणी जो खड्डा झालेला होता तो व्यवस्थित करून हा खालचा रोड आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून उड्डाणपुलावर नेहमी वाहतुकीची कोंडी होते। तर आपला वसमत रोडसाठी जाण्यासाठी हा मार्ग व्यवस्थित आहे, म्हणून आम्ही आज हे प्रयत्न करतो। रोड जे अतिक्रमण आहे ते काढून घेत आहोत आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही याची आम्ही प्रयत्न करतो। शहर वाहतूक शाखा परभणी आणि राष्ट्रीय महामार्गाचे रुद्रवार साहेब सकाळी आपला जो उड्डाणपूल आहे परभणी शहरातला, हा उड्डाणपुलाच्या बाजूला हा रस्ता आहे जो की इथं मातीचे ढिगार आणि पाणी तुंबल्यामुळं वाहतुकीचे जे लोक आहे, मोटरसायकलवाले, थ्री व्हीलरवाले या रस्त्याने जात नाही आणि सर्व वाहनेही उड्डाणपुलावर जातात। एखादं वाहन उड्डाणपुलात बस किंवा इतर कोणतं वाहनं बंद पडलं तर उड्डाणपूल हा नेहमी वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती। त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग आणि शहर वाहतूक शाखेतर्फे मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा रस्ता लेवल करून जर एखाद्या वेळेस जर उड्डाणपुलावर वाहतूक बंद पडली किंवा एखादे वाहन बंद पडले तर ह्या मार्गाने आपण वाहतुकीची कोंडी काढू शकतो। इथं जे मटेरियल पडलेलं आहे ह्या मटेरियल संदर्भात जे रहिवासी आहेत त्यांनी आम्हाला या संदर्भात पूर्ण मदत केलेली आहे आणि ते मदतसुद्धा करताय। आम्ही हा रोड एक प्रकारे चालू करून उड्डाणपुलावर जाणारी सर्व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। हे वाहतूक शाखा आणि पुन्हा संलग्नतर्फे काम करणार राष्ट्रीय महामार्गाचे रुद्रवार आहेत, त्यांच्याशी माझं सकाळी बोलणं झालं आणि त्यांच्या याच्यानुसार आम्ही ते दोघं सोबत मिळून हे काम करून देतो। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।